कलेक्टरच्या दालनात अंड्यांचा खच, जितेंद्र आव्हाड यांचं अनोखं आंदोलन. या प्रकरणाचा नोंदवला निषेध. राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं आणि या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा नियम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला 50 कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध केला आहे. मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं जातं. या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणा हा असून 15 ऑगस्ट 1995 पासून या योजनेचा प्रारंभ झाला आहे. नोव्हेंबर 2024 राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा 1 दिवस अंडी देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता त्यासाठी वर्षाला 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी मिष्टान्न देण्यात येणार नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेतली आहे आणि यावेळी त्यांना अंडी देण्यात आली. ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. अशी बातमी हाती आली आहे की 24 लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे. गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून प्रथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने, पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली. बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं. आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? त्या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण हे योजना सुरू करावी. आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय. हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा? कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे, मांसाहार विरुद्ध शाकाहार. आणि शाकाहार समाज संख्येने कमी आहे. आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी आहेत, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय, शासकीय, त्यामुळे अंड्यांवरती आलंय. तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.